सर्वांनी सहज स्पर्धेसाठी दिलेला आहे। नहीं बिल्कुल परब सर, इस टूर्नामेंट में देखिए मेहनत तो अद्भुत है, तभी तो हम कह सकते हैं इस मैदान पर पहुंचने के साथ साथ इससे पहले भी इस टूर्नामेंट में जुड़ चुके थे, लेकिन से साबित कर दिए यहाँ पर परब सर कि इस तरह की प्रतियोगिता आईपीएल जैसे लीग को गिरा तो नहीं सकता है, लेकिन हिलाने का ताकत रखता है। 32 बाइक 1 4 व्हीलर से बड़ा बिग शो चलेंगे परब सर। निश्चित रूप से आपसे शुरुआत करेंगे मैच का। 6 ओवर का मुकाबला रहेगा। खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच बाबूशा। आणि हा असा हसी मजाक निश्चित मला असं वाटतं की शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम राहील आमच्यासोबत। ज्ञानेश्वर मध्ये आहे आणि मला असं वाटतं ज्ञानेश्वरच्या कानाला जास्त त्रास होणार नाही। आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्ञानेश्वर आमच्या बरोबर मध्ये आहे, बाबूशा त्याच्या बाजूला। त्यानंतर GTCच्या टेक्निकल टीम टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। आज आवर्जून उल्लेख मी करेन, आज दातिवली संघाचा गोलंदाज देवेंद्र आज त्याचा वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज सोनेरी पहाट झाली, पाखरांनी सुद्धा किलकिलाट केला, ढगांनी सुरांची तार छेडली, मेघांनी तर नादच केला। देवेंद्र, तुझ्या वाढदिवसासाठीच आज देवांनी मोत्यांचा पाऊस केला। वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवेंद्र, तुला आणि तुझ्या निश्चितच आमच्या पूर्ण कॉमेंट्री टीमकडून, समालोचक टीमकडून, अंपायर्स टीमकडून, DJ पॅरिस केणीकडून, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट GTC लाईव्हच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर एवन जोडी सुकेश डाकी साहेब, निलेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून, दयानंद म्हात्रे यांच्या माध्यमातून देवेंद्रला वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ऑल द बेस्ट। सामना सुरू करत आहोत। नाणेफेक जिंकल्यानंतर दातिवली संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलं आहे ते जॉन टी केणी प्रेझेंट्स या संघाला पुरस्कृत केलेले, जॉन टी केणी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ RK बिल्डर्स माणकोल या संघाला इन्व्हाइट केलं आहे बॅटिंग करण्यासाठी। तर गोलंदाजीमध्ये सज्ज विनीत मडवी पहिले षटक घेऊन, आणि स्ट्रायकिंग एंडला ऋतिक माळी, नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव माळी आघाडीचे फलंदाज डावाला सुरुवात करण्यासाठी। एक्झॅक्टली घड्याळामध्ये आपण बघतोय की 2 वाजून जवळजवळ 39 मिनिटं आणि पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ आहे, क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइड, अप्रतिम फटका, दर्जेदार टायमिंग आणि पहिला चेंडू थेट भूमी एंटरप्राइजेस स्टँडच्या मध्ये सीमारेषे बाहेर, दर्जेदार षटकार। केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान, या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची मॅग्निफिसंट स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट बॉल। पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, फिंगर थोडेसे रोल केले, इन स्विंग, अपील स्ट्रॉंगली होते पंचांकडे क्वाड बिहाइंड साठी। बघायचं कुठेतरी आवाज आलाय की नाही यासाठी कन्फर्मेशनसाठी जय पवार जात आहेत परवेज यांच्याकडे। अप्रतिम इनस्विंग होता, हलकासा मात्र आपण बघितलं की चेंडू इनस्विंग होत असताना थेट विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आणि स्ट्रॉंग अपील झाले पंचांकडे, लाऊडली अपील झाले पंचांकडे। पंच आपल्या जागेवर येत आहेत, निश्चित कन्फर्म केले त्यांनी आणि नकार दिलेला आहे। कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही यासाठी JP पॅनल सातत्याने प्रयत्नशील राहिलेत आणि तेच आपण बघतोय। खूप सुंदर ड्रेस कोड आहे त्यांचा आज, फ्लोरोसेंट ऑरेंज कलर, जो शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा विद्युत प्रकाश होतात, जेव्हा सामने सुरू होतील किंवा विद्युत प्रकाश जेव्हा सुरू होईल, फ्लडलाईट सुरू होतील, त्यामध्ये सुद्धा पंच उठून दिसतील असा कलर तुम्ही पाहतायत पंचांच्या खांद्यावर टी शर्ट्सच्या माध्यमातून। थँक्यू प्रल्हाद। माझ्यासोबत तिसरे पंच आहेत प्रल्हाद पाटील, खूप चांगले दर्जाचे खेळाडूसुद्धा आहेत, विकेट कीपरसुद्धा आहेत। स्लॉक करायचा प्रयत्न होता, चांगला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर, हलकासा आउट स्विंग, कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कवर विनीत
पहिल्या चेंडूवर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, तुडून पडला अक्षरशः त्या चेंडूवर ऋतिक आणि षटकार ठोकत असताना खातं उघडलं संघाचं. पण नंतरचे 2 चेंडू स्ट्रगल करण्यासाठी भाग पाडले विनीतने आपला अनुभव पणाला लावत असताना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तो मारा करतोय. डावखुरे गोलंदाज जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात. क्रिकेटच्या विषयात पाऊल ठेवतात, ताकद द्विगुणित होते. ती ताकद 2 चेंडूत बघायला मिळाली मागच्या विनीतकडून. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू सरळ निघून जातो, पण पंच हेच सांगतात की चेंडू खूप बाहेर आहे. आउटस्टमच्या खूप बाहेर चेंडू. पहिला चेंडू वाईटची नोंद करत असताना जय पवार. ज्ञानेश्वर मुकादमकडे धावसंख्या 7. एक भरगच्च समालोचन कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन. व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. इंटेलिजंट गोलंदाज. पहिला चेंडू निश्चित टाकला की गोलंदाजासमोर शॉर्ट पिच चेंडू, जेणेकरून एक एखादी लिडिंग एज घेईल, चेंडू सर्कलच्या आतच कुठेतरी घुटमळेल, पण तसं काही झालं नाही. षटकार बघायला मिळाला. पण नंतरचे सर्व चेंडू इथे मात्र पोटेन्शियल दाखवणारे होते ते विनीत मढवीचे. एक्सलेंट बॉलिंग. धावसंख्या 7. थांबली आहे धाव फलकावर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून ओव्हर द विकेट. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. झेल उडालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगलं होतं, पण चेंडू ग्रीप होत नाहीये. अप्रतिम जजमेंट. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण विक्रमकडून बघायला मिळतंय. जजमेंट चांगलं. चेंडूच्या खाली आला. चेंडूच्या खाली येताना चेंडू ग्रीप करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू लास्ट मोमेंट हाताने सुटला बॉडी बॅलन्स गमावत असताना. आणि पहिल्याच षटकामध्ये जीवदान मिळतंय ते ऋतिकला. धावसंख्येत भर. धावसंख्या 8. पुढचा सामना असेल तो पारगाव विरुद्ध लाखिवली या दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघांच्या संघांनाकडे लक्षात ठेवायचं आहे, इनिंग ब्रेकमध्ये होईल तो टॉस. भरगच आणि एक भरीव असा टॉस. तेवढाच वजनाने सुद्धा तेवढाच वजनदार असा टॉस बघता तुम्ही. एका बाजूला A1 जोडी, एका बाजूला केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023. खूप बाहेर आहे, खूप बाहेर आहे वाईट चेंडू. येस, प्रल्हाद पाटील तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आणि तुमच्यासारखं जर व्यक्तिमत्व कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे. कारण जसा टॉसचा कॉईन आपण बघतोय जो वापरला गेला आहे, जेवढा तो भरीव आहे, जेवढा वजनदार आहे, तेवढ्यापेक्षा जास्त वजनदार क्रिकेट स्पर्धासुद्धा आहे. 10व्या दिवसामध्ये आपण पाहत आहोत ही स्पर्धा. फुल टॉस चेंडू. स्लोअर वन थोडासा ऑनसाईडला प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षक थोडासा वाईडीच जाऊन चेंडू कव्हर करतो मिडॉनला. आणि तोपर्यंत फलंदाज आपण बघतोय की एका धावने खातं उघडतोय. अक्षय चेंडू कव्हर करतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या आपण बघतोय दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. वैभव माळीने खातं उघडले. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा दुहेरी अंकामध्ये. मी मगाशी उल्लेख केला की कॉमेंट्री बॉक्स पूर्णपणे भरगतचं बघायला मिळतो, कारण या कॉमेंट्री बॉक्समध्ये सर्व काही आहे. टेक्निकल टीममध्ये जे GTC लाईव्हची टीम आहे, त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये बाबूशा आमच्यासोबत आहेत, तो सुद्धा भरगतचा समालोचक आहे. गुणसंख्येलेखक जो भूमिकेत ज्ञानेश्वर मुकादम आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत पंचांच्या भूमिकेतसुद्धा आपण बघत आहोत प्रल्हाद पाटील आहे. त्यामुळे असं मी म्हणेन की हा एक भरगतचा असा तुम्हाला समालोचन कक्ष बघायला मिळतो आहे. आमच्या मागच्या बाजूला पॅरिस केणी याचं पूर्ण सेटअप तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्या पलीकडे GTCचा कंट्रोल रूम आहे. असं तुम्हाला एक आयोजन तुम्हाला बघायला मिळते. असं तुम्हाला एक चेहरेपट्टी बघायला मिळते ती समालोचन कक्षाची. आणि त्यासोबत आमचे 2 समालोचक मित्रसुद्धा नेक्स्ट इनिंगची वाट बघत आहेत, कारण त्याच इनिंगमध्ये आपण निश्चितच ऐकू शकाल, म्हणजेच सुनील शेळके आणि अजय कर त्यांना. बॉलिंग मार्कवर नवीन षटक घेऊन अविनाश जठर. भारतीय जनता पार्टी स्टँड एंडकडून गोलंदाजी तो करेल. स्ट्रायकिंग एंडला वैभव. एका धावेने वैभवने स्वतःचं खातं उघडलं आहे. धावसंख्या 10. पॉवर प्ले संपला आहे. दुसरा पॉवर प्ले सुरू झाला आहे. पहिला चेंडू ऑप्शनच्या थोडासा वाईड यॉर्कर ऑन ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. जयेश चेंडू कव्हर करतो. अत्यंत अनुभवी खेळाडू आहे संघाचा. आघाडीचा फलंदाज म्हणून हे सुद्धा ख्याती आहे त्या खेळाडूची. धावसंख्या 11. 11:15 दरम्यान जेव्हा ऑफिशियल्सच्या मैदानावर पाऊल ठेवलं तर खेळपट्टी थोडीशी ओली होती, त्यामुळे ती सुकवण्याचा प्रयत्न केला गेला. ती पूर्णपणे सुकल्यानंतर मात्र सामना सुरू झालेला आहे. जेणेकरून कुठल्या प्रकारचा ॲडव्हान्टेज कुठल्या टीमला मिळता कामा नये यासाठी हा प्रयत्न होता. थोडासा स्लोअर वन चेंडू खोदून काढलाय. हवेमध्ये चेंडू ऑन साईडला. अप्रतिम टायमिंग. व्हेरी गुड शॉट एक्झिक्युशन. सीमारेषे बाहेर. षटकार. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. तारासारखा हाय लखलखणारा, तारासारखा हाय लखलखणारा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. स्कोर मोजून 17. धावसंख्या 17.
शॉर्ट ऑफ लेंथ आहे, यष्टी उडून गेलाय. बेल्स ऑफ एक्झॅक्टली बेल्सचा चेंडू ब्रश झाला आणि षटकाराचं उत्तर ताबडतोब पुढच्या चेंडूवर देत असताना पहिला ब्रेक तो आपल्या संघाला मिळून दिलाय. गोलंदाज आहे अविनाश जठर. राजासारखा मन मनासारखा राजा तो आहे भारी. त्यांनी घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर पॅरिस. अप्रतिम संगीत. आणि म्हणूनच आम्ही गोष्टीचा उल्लेख केला की मागचे कित्येक वर्ष आमच्या आवाजाची काळजी तर घेतलीच आहे बाबूशा, आणि अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमात आम्हाला सातत्याने ऐकायला मिळतं. पॅरिस केणी, थँक्यू सो मच. बॅट्समन मोहित स्ट्रायकिंग एडला. कोलडाब्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला आहे. कॉर्पेट शॉट बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता, चेंडूवर जाण्याचा त्याने प्रयत्न केला पण बॅकअप तिथे मात्र आपण बघतोय डीपमधून येत आहे ते जयेशकडून. धावसंख्या 1 ने धावसंख्या पुढे सरकते आणि त्याचबरोबर आपण बघतो की मोहित माळी स्वतःचं खातं उघडतोय. खेळपट्टीवर जी डागडुजी झाली त्याबद्दल आपण चर्चा करू या षटकानंतर, त्याच्यावर आपण येणार आहोत. धावसंख्या 18. क्रॉस बॅटेड शॉट थोडासा एलिव्हेट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मिड विकेटला शेतात तिथे येत आहेत. खराब फिल्डिंग, बॅकअप तिथे नाही आहे, खूप लेट पोहोचत आहे आणि जोपर्यंत तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत धावा पूर्ण होतात. आपण बघतो मैदानावरती 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बॅकअपला ते मात्र क्षेत्ररक्षक येत होता. खूप चांगला बॅकअप जयेशकडून बघायला मिळालं. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवला आहे. बघायचं तिथे मात्र चेंडूने बाउंड्री लाईन क्रॉस केली की नाही या गोष्टी चेक केल्या जातील आणि प्रल्हाद पाटील ते मात्र सज्ज आहेत ही गोष्टी पाहण्यासाठी. कारण कुठेतरी असं वाटलं की चेंडू तिथे ब्रश झाला की नाही, त्यामुळे पंचांनी मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला आहे. पण जयेशने मला असं वाटतं की चेंडू क्लीनली फिनिश केला आहे की नाही, तर या गोष्टी सुद्धा बघितल्या जातील, चेक केल्या जातील. फलंदाजांनी 2 धावा धावून तर पूर्ण केल्यात. बघा ते तिसरे पंच यावर काय सिग्नल करतायत. तर उल्लेख मग हे झाला की खेळपट्टीचा, आपण जेव्हा खेळपट्टीवर मैदानावर आलो जेव्हा 11:15 वाजले होते त्या दरम्यानमध्ये बघूया पंच यावर का निर्णय देत आहेत. पायाने चेंडू अडवलं तर गेला असं दिसतंय आपल्याला प्रथमदर्शी स्क्रीनवर बघू शकता. पुन्हा हा ॲक्शन रिप्ले रिव्हर्स केला जातोय. स्क्रीनवर तुम्हाला हे चित्र बघायला मिळते की चेंडू जवळजवळ बाउंड्री लाईनकडे टच होता आणि दोन्ही पायाने अडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला गेला. अजिबात त्याचा हात कुठे स्पर्श नाही आहे आणि त्या मोमेंटला बघूया पाकचा माय उलट असताना सुद्धा आपण बघितलं की त्याला चेंडू ब्रश होऊन चेंडू आतमध्ये ढकलला आहे. बघूया पंचावर काय निर्णय घेत आहेत. सेफ आहे, फक्त 2च धावा. व्हेरी गुड एफर्ट फ्रॉम जयेश. एक्सलंट फिल्डिंग, चांगलं बॅकअप. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण समोर जो अनिकेत होता त्याच्याकडनं मिसफील्ड झाली, थोडंसं दिरंगाई केली, कॅज्युअल अप्रोच बघायला मिळाला पण बॅकअप खूप चांगलं होतं. धावसंख्या 20. बॉटम हँड हलका त्याने प्लेस केलं आहे. ओव्हरपिच डिलिव्हरी होती चेंडूवर. आपण बघितलं की खूप चांगल्या रीतीने एक्झिक्यूट करत असताना फक्त दिशा दिली चेंडूला. 1 धावसंख्या ॲड होते. धावसंख्या 21 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाकडे धावसंख्या 10 होती, 2 षटकाकडे धावसंख्या आपण बघतोय 21 आहे. त्यामुळे सरासरीमध्ये थोडासा फरक पडला आहे, थोडीशी वृद्धिंगत झाली आहे सरासरी. पहिल्या षटकाकडे धावसंख्या 10, सरासरी 10, 2 षटकाकडे धावसंख्या 21 आणि सरासरी आपण बघतोय की 0.50 मात्र पुढे सरकली आहे. 10.50च्या गतीने धावसंख्या 21 एकाकडेच्या मोबाईलमध्ये. 2 षटकाकडे धावसंख्या 21. एक्झॅक्टली 10 मिनटं घेतलेत. दातिवली संघ लक्षात ठेवा, विशाल आपण लक्षात ठेवायचं आहे. जो टाईम मॅच केला होता आमच्या गुणसंख्या लेखकाने त्याच्याबद्दल आम्हाला माहिती देत आहेत की बरोबर 27 मिनिटामध्ये 5 षटकं इम्पॉर्टंट आहे होणं गरजेचं. 2 मिनिट आपण बफरसाठी दिलेली आहेत आणि जर 27 मिनिटामध्ये जर 5 षटकं पूर्ण झाली नाही तर तुमचा सर्कलच्या बाहेर असलेला खेळाडू, बाउंड्रीवर असलेला खेळाडू तो सर्कलच्या आतमध्ये येईल. खूप चांगलं मॅनेजमेंट यावर्षी आणि त्याबद्दल निश्चितपणे की अजून काही इम्प्लिमेंटेशन बघायला मिळतात आणि त्यामध्ये आपण बघतोय की ज्ञानेश्वर मुकादम असो किंवा अल्पेश गायकवाड यांच्या खांद्यावर जबाबदारी वाढली आहे. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन महेश पांचाळ. स्ट्राईक एंडला आघाडीचा फलंदाज वैभव. नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव. अप्रतिम डिलिव्हरी, अजून एक लेफ्ट आर्म
लेफ्ट आर्म सीमर महेश पांचाळ. पहिला चेंडू वाईड यॉर्कर, पूर्ण डॉमिनेट करणारा चेंडू. वैभवने प्रयत्न केला चेंडू खोदून काढण्याचा, पण काहीच कॉन्टॅक्ट नाही. धावसंख्या स्थिरावली होती 21 धावा, 21. महेश पांचाळ नेक्स्ट बॉल. फुल लेंथ आहे, खराब चेंडू आणि त्याच्यावर योग्य समाचार. स्लॉग हिट, थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खूप लांब, खूप दूरवर. षटकार. लोकनेता यो साऱ्यांना ठेवत समाधानी. गोरगरिबांच्या डोळ्यातून कधी येऊन देत नाही पाणी. कपिल पाटील फाउंडेशन भारी, गोरगरीब मदत करी. वेळ प्रसंगी धावून येणार, मोठ्या मनाने मदत करणार. मॅच बॉल आलेला आहे. थँक्यू सो मच पॅरिस. तर खेळपट्टीचा उल्लेख मागे झाला की जयेश पाटीलचा मी उल्लेख करेन, जे आमचे क्युरेटर आहेत आणि त्यांच्या माणसाने त्याच्या टीमने मात्र अप्रतिम कामगिरी केली. खेळपट्टी जेव्हा आपण इथे आलो 11च्या सव्वा दरम्यान, तेव्हा खेळपट्टी ओली होती. आउटफील्डला सुद्धा आपण बघितलं पाणी होतं. आणि मगाशी प्रल्हाद पाटीलने उल्लेख केला की मागच्या 9 दिवसामध्ये आपण जी खेळपट्टी आपण बघितली थोडीशी खराब झाली. त्याच्यावर डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, पाणी मारण्याचा प्रयत्न केला, पूर्णपणे प्लेन केली ती खेळपट्टी आणि त्यानंतर पुन्हा ती सज्ज झाली ती खेळपट्टी खेळण्यासाठी. आणि यामध्ये आपण जयेश पाटील आणि त्याच्या पूर्ण टीमचं निश्चित आपण एफर्ट बघत आहोत. रोलरचे एफर्ट बघत आहोत. रोलरसुद्धा तर खूप चांगले ते पीच आपण पूर्ण बघतोय की पूर्णपणे सपाट करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये जयेश पाटील आणि त्याच्या पूर्ण टीमचं अप्रतिम मेहनत तुम्हाला बघायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. बिफोर द ड्रिंक ब्रेक आपण बघत आहोत. तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानावर. नेक्स्ट मॅच होईल ती पारगाव विरुद्ध लाखिवली या दोन संघांमध्ये. अत्यंत महत्त्वाचा सामना, एक हाय व्होल्टेज मॅच बघायला मिळेल लाखिवली आणि पारगाव या दोन संघांमध्ये. दोन्ही टीम्सला कॅप्टन्सना ऑल द बेस्ट. बघायचं या दोन संघांमध्ये काय स्टारकास्ट असणार आहेत, काय खेळाडू असणार आहे, काय परफॉर्म करणार आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा महेश पांचाळ. अजून एक फुललेनचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय, कार्पेट शॉट बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक काय डीप मिड विकेटला जयेश चेंडूवर येते, चेंडूची फेक करेल तोपर्यंत फक्त एकच धाव. व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग बघायला मिळते. धावसंख्या 28. अजून होळी पेटली सुद्धा नाही, पण एवढा उष्मा आहे, एवढा गरमी आहे वातावरणामध्ये, पाण्याची गरज लागणारच. हो, अप्रतिम डिलिव्हरी, स्लोअर वन चेंडू, थोडंसं गती परिवर्तन, थोडासा टॉस केला चेंडूला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना. क्रीजच्या एका कोपऱ्यातनं गोलंदाजी होते बाबूशा आपण बघतोय आणि निश्चित चेंडू अँगल करण्याचा प्रयत्न गोलंदाजी इथे करतोय महेश. व्हेरी गुड कमबॅक. धावसंख्या 28. हो, अजून एक चांगला चेंडू पण बघायचा आहे. 35 सेकंदाकरता चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. हलकासा चेंडू लेग कटर बघायला मिळाला, बाहेर निघतोय. लेट स्विंग. धावसंख्या 29. 29 धावा. या इनिंगमधला हा तिसरा चेंडू वाईड आपण बघतो. थँक्यू सो मच, खूप चांगली माहिती ज्ञानेश्वर मुकादम देत असताना. हो, अजून एक चांगला चेंडू, व्हेरी गुड डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग. गोलंदाजाच्या पाठोपाठ मी विकेट किपरचं कौतुक करेन. युवा संघाचा एक मास्टर ब्रेन आहे एसटीच्या मागे, विशाल मडवी, कॅप्टन ऑफ द टीम. बॅट्समन जातोय, चर्चा करतो वैभव सोबत. आपण बघतो की वैभव जाऊन चर्चा करतो तो मोहितशी, काय चुका होतात एक्झॅक्टली. हो, अजून एक चांगला, व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडूची फेक, मॅग्निफिसंट बॉलिंग. एक षटकार येऊन सुद्धा काय कमबॅक केलं, काय गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 3 समाप्त होते. ड्रिंक ब्रेक होईल, पाणी घेऊन जावं लागेल आणि 3 षटकाकडे आपण धावसंख्या बघतोय 29 धावा, 9.67ची गती. धावसंख्या 29, एक गडी गमावला आहे, पण गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगलं कमबॅक केलं असं मी म्हणेन. कारण पहिल्या षटकाकडे धावसंख्या 10 होती, सरासरी 10ची होती. 2 षटकाकडे धावसंख्या आपण बघतोय 21 होती, कारण 11 धावा त्या षटकामध्ये आल्या, विकेट तेव्हा मिळाली होती. धावसंख्या 21 झाली. 3 षटकाकडे धावसंख्या थोडीशी कमकुवत, फक्त 8च धावांचं षटक बघायला मिळालं. एक षटकार येऊन सुद्धा फक्त 8च धावा खर्च केला, त्यामध्ये एक वाईड आणि एक सिंगल. बाकीचे 4 चेंडू निर्धाव टाकलेत. तो गोलंदाज महेश पांचाळने कमबॅक केलंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 29 धावा धाव फलकावर. एका गड्याच्या मोबाईलमध्ये सरासरी पूर्णपणे खाली घसरली आहे. 3 षटकाकडे धावसंख्या 29 धावा, 9.67ची गती आणि अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी वाणीला विश्रांती देतो कारण आपण बघत आहोत एकूण 4 समालोचक
एका शिफ्टमध्ये इथे काम करत आहेत. त्यामध्ये आपण बघतो की 2 समालोचक आमची वाट बघत आहेत, सुनील शेळके आणि त्याचबरोबर अजय घरत. ते तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बघायला मिळतील. म्हणजे कॉम्बिनेशन आम्ही असं ठेवलं आहे मराठी हिंदी आणि त्यानंतर चौथं षटक जेव्हा सुरू होईल 3 षटकानंतर जेव्हा खेळ सुरू होईल चौथ्या षटकामध्ये आपण ऐकूया राष्ट्रभाषा हिंदीतून एक स्पेशल स्पीच आहे, स्पेशल कॉमेंट्रीमध्ये त्यांचा आवाज आहे. या आपण ऐकूया बाबूशाह यांचा आवाज. धन्यवाद. हे देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले, देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले. मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले, मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले, मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले, मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले. तो चलिए बहुत बढ़िया, धन्यवाद डीजे. तो चलिए बात करेंगे अपना डीजे पैरिस. देखिए बहुत बहुत तारीफ काबिल है. तो चलेंगे मुकाबला की तरफ, जहां पर देखिए पहले 3 ओवर के लिए आपने देखे हमारे लेजेंड कमेंटेटर देखिए बात करेंगे प्रसाद परब सर, और अगले इनिंग में जुड़ जाएंगे. देखिए यहाँ पर फिर एक बार 2 आवाज़, जिस आवाज़ ने इस टूर्नामेंट में पूरी तरह से यहाँ पर गूंज अपने खिलाते हुए. तो चलिए आप स्क्रीन पर देख सकते हो यहाँ पर से मैन ऑफ द सीरीज के लिए देखिए 4 व्हीलर से और 32 बाइक के साथ. इसलिए तो मैंने परब सर कहा कि इस तरह की टूर्नामेंट से केंद्रीय राज्य मंत्री पंचायत राज चषक देखिए 2023 IPL जैसे लीग को भाई गिरा तो नहीं सकता है, लेकिन हिलाने का ताकत रखता है, क्योंकि ग्रामीण के खिलाड़ियों के लिए एक मौका. और ये चलिए भाई अक्षय मात्रे गेंदबाजी के लिए जब आते हैं ना भाई, इनकी हाइट भी जैसी है, फाइट भी ऐसा है. और ये भी बता देते हैं क्रिकेट की दुनिया में ना हम अमिताभ, ना हम दिलीप कुमार, ना हम किसी हीरो के बच्चे, भाई हम भी हैं सीधे साधे अक्षय. लेकिन यहाँ पर थोड़ा सा बात करेंगे आरके बिल्डर्स मानकुली टीम को थोड़ा सा गियर बदलना होगा आखिरी 3 ओवर के लिए. अरे चलिए बड़ा हिट खेलने की कोशिश कर रहे हैं, लेकिन लेग ब्रेक देखे, लेग कटर्स कैसे गेंद गिरने के बाद बाहर की तरफ निकलता हुआ. ट्रॉफी देख सकते हो यहाँ पर कहते ना रोगी को दवा चाहिए और जोगी को जब चाहिए. और हमें यहाँ से देखिए बात करेंगे केंद्रीय राज्य मंत्री ट्रॉफी देखिए बात करेंगे. इस ट्रॉफी को चूमने के लिए देखिए बात करेंगे हर इलाके से टीम संघर्ष कर रहे हैं, लेकिन अभी तक देखिए बात करेंगे शायद ज्ञानेश्वर सर अब अच्छी अपडेट देते हुए एक बार टीम 2 मुकाबला इस टूर्नामेंट में जीत कर इंतजार कर रही है. और यही तो बात कर रहे थे भाई, फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर रहा है, सिंगल डबल की चक्कर छोड़ और चौके छक्के लगाकर दरिया पार कर रहा है. और चौथे ओवर में आता हुआ पहला छक्का. समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब झाले, आता इथं नाही तिथं बघा ते साहेब डायरेक्ट दिल्लीला गेले. आगरी समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब झाले, आता इथं नाही तिथं बघा ते साहेब डायरेक्ट दिल्लीला गेले. तो चलिए बात करेंगे कुल 128 टीम देखिए इस टूर्नामेंट में संघर्ष करते हुए आसान काम नहीं रहता है. और ये चलिए इस बार देखिए स्लोअर गेंद था, लेकिन फुल लेंथ था, फायदा ले सकते थे, लेकिन बल्ला का देखिए बात करेंगे थोड़ा सा बाहरी हिस्सा लगा. और शॉर्ट लेग पर जो फील्डर थे कोई गलती नहीं, अगर उनसे थोड़ा भी गेंद में देखिए गति नहीं था, जिसका फायदा मिला यहाँ से फील्डर को. प्रहलाद पाटिल सर बहुत बहुत तारीफ आपका, जब इस इलाके में आते हैं शुरू से कमाल की काबिल तारीफ. अंपायरिंग जय पवार सर देखिए जेपी पैनल हमने जिक्र किया यहाँ से. और ये चलिए इस बार ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेकर जाएगा, और लंबाई भी मिलता हुआ, यानी AK-47 समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब झाले, आता इथं नाही तिथं बघा ते साहेब डायरेक्ट दिल्लीला गेले. देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री कपिल दादांच्या संगती आले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री कपिल दादांच्या संगती आले. मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले, मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील. जो वादा देखिए सरकार से था अच्छे दिन आएगा, धीरे धीरे देखिए समाज में अच्छा दिन आने के साथ साथ सुकेश ढाकी साहब देखिए बात करेंगे एवन जोड़ी, जिस जोड़ी ने देखिए बात करेंगे ऐसा कोई टूर्नामेंट नहीं जहाँ पर एंट्री नहीं हुए. वाइट का हिजाब देखिए बात करेंगे यहाँ से. और टेनिस क्रिकेट में देखिए भी अच्छा दिन, जहाँ पर देखिए 25, 30, 32 ये बाइक देखिए धीरे धीरे हर साल बढ़ते जा रहा है.
और उसके साथ देखिए 4 व्हीलर की बात करेंगे। इसी तो कहते हैं ना, मौका मौका, किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है। और यहाँ पर देखिए 2 छक्का खाने के बाद इस ओवर में देखिए वापसी। ज्ञानेश्वर जैसे कहते हैं ना भाई, लोकल ट्रेन में धक्का खाना और टेनिस क्रिकेट में छक्का खाना। और 2 छक्का खाने के बाद अक्सर कहते हैं ना, अगर अगला यहाँ पर स्टेशन आ रही तो फिर उम्मीद कर लेते हैं शायद धक्का थोड़ी कम हो जाएगी। तो उसी तरह से यहाँ पर अगली गेंद के ऊपर देखिए छक्के लगने के बाद है एक अच्छा वापसी। और जहाँ पर 4 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे देखिए 42 रन है। और परब सर हम जिक्र कर रहे थे कि फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर, सिंगल डबल के चक्कर छोड़, और चक्कर तो छोड़े और दरिया भी पार किए हैं, लेकिन देखते हैं इस दरिया की गहराई। द वीक शो देखिए बात करेंगे ठाणे रायगढ़ से टूर्नामेंट का देखिए बात करेंगे आखिरी दिन 5 मार्च और शाम 7 बजे। लीजिए एक कमाल का बिग शो रहेगा। ठाणे रायगढ़ से बेताब रहते हैं हमेशा दर्शक उस मुकाबला को देखने के लिए। महेश पांचल को देखिए दूसरा ओवर दिया गया और उनका स्वागत देखिए कैसे करते हुए यहाँ पर हटा सावन की घटा आता हुआ और एक 6 रन। पंतप्रधान मोदी साहेब सारे गाव त्यांचे गुणगान आहेत, कर्तव्य दक्ष कार्य महान देशाची वाढवती शान। पंतप्रधान मोदी साहेब सारे गाव त्यांचे गुणगान आहेत, कर्तव्य दक्ष कार्य महान देशाची वाढवती शान। धन्यवाद डीजे। तो चलिए बात करेंगे टीम का स्कोर देखिए 48 रन देखिए यहाँ पर एक गियर बदलते हुए। और इस बार देखिए छोटा गेंद है, बहुत जल्दी पहचान लिया इस गेंद को। परब सर जैसे कहते ना, मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया और बैटर छोटा गेंद देखकर दीवाना हो गया। फ्लाइटेड 6 रन मिड विकेट को चिरता हुआ। आहो त्यांच्यामुळे भारताचा नागरिक आज गर्वाने जय हिंद बोले। आहो त्यांच्यामुळे भारताचा नागरिक आज गर्वाने जय हिंद बोले। मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले। मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब। नहीं बिल्कुल देखिए इस टाइटल सॉन्ग आप देख सकते हो इस टूर्नामेंट में कई सारा कटआउट बैनर हम जिक्र करेंगे, लेकिन टीम देखिए अर्धशतक के ऊपर पहुंचते हुए। और फिर से देखिए इस बार बड़ा हिट फील्डर से यहाँ पर देखिए एक ही हाथों में जयेश ने गेंद को रोक लिया। भाई अगर ये मैच को अगर ठाकुर का बच्चा देख रहा होगा ना, सोच रहा होगा काश गब्बर ने मेरा पिताजी का एक हाथ छोड़ा होता ठाकुर का। कम से कम देखिए इस मुकाबला में एक झलक देखने को मिलता था। और जय देखिए भाई बात करेंगे स्टार JPL देखिए नाम है भाई, डुम्बोली ग्रामीण प्रीमियर लीग में बाइकर मैन है। और इस टीम का देखिए रेड का हड्डी कहा जाता है। और स्कोर की बात करेंगे 56 रन जितना टोटल बनेगा। और फिर से उड़ाया, वाह रे वाह, यहां से तो गेंदबाज यही तो दुआ मांगेंगे भाई कि अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से। खासदार चषक 2020चा नियोजन भारी येवन जोडीचा। खासदार चषक 2020चा नियोजन भारी येवन जोडीचा। अंजूर गावात कोणी तो केला, अंजूर गावात कोणी तो केला। आमचा सुकेश डाकी दिलवाला, आमचा निलेश पाटील दिलवाला, आमचा सुकेश डाकी दिलवाला, आमचा निलेश। धन्यवाद डीजे। एवन जोड़ी देखिए और यहाँ पर भी देखिए ये जोड़ी कमाल की होती हुई। परब सर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया पर 62 रन। इसे कहते हैं भाई जय और बीरू की जोड़ी और गेंदबाज की कमर तोड़ी। इंतजार की और इंतजार का पूरा मजा लेते हुए, इसलिए तो कहा जाता है झूला जितना पीछे भी जाता है ना उतना आगे भी आता है। पहला 3 ओवर भलाई देखिए खामोश थे दोनों बैटर्स से, और उसके बाद देखिए एकदम से गियर बदले। यहाँ पर जानते हैं परब सर कहा जाता है ना, जिंदगी में कुछ पाना है तो तरीका बदलो, इरादा नहीं। और बैटर ने थोड़ा सा तरीका बदला है, इरादा बिल्कुल वही है कि टीम को एक अच्छा स्कोर तक लेकर जाना है। और टीम का देखिए स्कोर जाकर पहुंचता है वहाँ पर 63 रन। लेकिन कोई बात नहीं, यहाँ पर महेश देखिए जिस गेंदबाज ने पहला ओवर में लाजवाब गेंदबाजी किया था और इस ओवर में देखिए महंगा ओवर साबित होता हुआ। इसे कहते हैं भाई प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया।
और महेश के सेकंड स्पेल में गेम बदल गया। और महेश जब पहली ओवर गेंदबाजी के लिए आए थे ना, महेश पांचाल उनके जिक्र करेंगे यहाँ पर, 8 रन खर्च किए थे। परब सर क्या कहना चाहोगे इस ओवर में जिस तरह से वापसी हुई है, एक गेम चेंजर इनिंग देखने को मिला है दोनों बैटर की तरफ है, और टीम का स्कोर देखिए 63। क्या लगता है ये टोटल कहीं बड़ी यहाँ पर एक इमारत खड़ने नहीं करने जा रही है? क्या यहाँ से गेंदबाज के लिए अंतिम ओवर यहाँ पर रुकना जरूरी है, या ये जोड़ी जिस तरह से घातक साबित हो रहे हैं, क्या एक हाईएस्ट स्कोर की तरफ पहुंच जाएगा? हो, निश्चितच ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे, पहिला फलंदाज आपण जर बघितलं तर बाबूशा 17 धावसकर बाद झाला, पण नंतर आपण बघितलं की वैभव थोडीशी सावध सुरुवात केली वैभवने, पण वैभवच्या नंतर आलेला फलंदाज आपण बघतो की रोहित माळी सुद्धा थोडंसं मात्र त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। 3 षटकार त्याने ठोकलेत आणि चांगली बॅटिंग सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे की स्लॉग ओव्हरमध्ये बॅटिंग इम्पॉर्टंट आहे। स्लॉग ओव्हरमध्ये आपण बघितलं की 3 षटकार धावसंख्या जेमतेम 30च्या आतमध्ये फक्त 29 धावा होत्या, पण 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये धावसंख्येचा वेग बघायला मिळतोय। मागच्या 2 षटकात तब्बल आले त्यात 34 धावा, हे इम्पॉर्टंट आहे। 24 मिनिटांमध्ये आपण बघितलं की 5 षटकं कंप्लीट झाले। जो आमचा टाइम मॅनेजमेंट होता त्यामध्ये आपण बघतोय की 3 मिनिटं खूप लवकर मात्र सामने इथे आपण 4-5 षटकं इथे कंप्लीट झालेली बघतोय। परब सर बात करेंगे ना डंबोली क्रिकेट में, देखिए मुझसे कहीं सारा बेहतर पूरी आप वाकई तरफ हो, और जिस तरह से वहाँ पर रूल रेगुलेशन टाइमिंग ये सब चीज़ों का बहुत महत्व दिया जाता है, और उसका बेनिफिट फ़ायदा कहीं ना कहीं यहाँ पर दातुली टीम यहाँ पर लेता हुआ, और 24 मिनट के अंदर अपना इनिंग को कंप्लीट करते हुए। लेकिन आखिरी ओवर देखिए स्लो ओवर रहेगा, और इस ओवर में देखिए इसके बाद जो अगला मुकाबला खेला जाएगा एक रायगढ़ पनवेल से, देखिए बहुत बढ़िया बेहतर टीम है, श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम है, और उस टीम के साथ देखिए बात करेंगे जयगांव देवी लाकुल टीम तैयार रही है टॉस बॉक्स पर। तो चलिए यहाँ से बात करेंगे ऑफ स्टंप के बाहर वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ, टीम का स्कोर देखिए जाकर पहुँच गया 64-64 रन। पर अब सर देखिए पिछला ओवर में जहाँ पर 21 रन आया, जहाँ पर अंतर्राष्ट्रीय में ऑस्ट्रेलिया टीम ने लगातार 21 जीत हासिल किया था, और वही 21 रन ने देखिए थोड़ा सा यहाँ पर जो टोटल बड़ी तेजी से यहाँ पर जो रुकावट हुई थी बढ़ता हुआ, लेकिन देखते हैं फिनिश कैसा रहता है। वसीम अकरम से जब एक बार पूछा गया था स्लो ओवर में सबसे घातक बैटर कौन होते हैं, तो उन्होंने बताया था अंतर्राष्ट्रीय में सबसे फिनिशर बेस्ट स्लो ओवर का महेंद्र सिंह धोनी, क्योंकि इस तरह से वो बड़ी हिट खिला रहे थे। और यहाँ पर भी देखिए बैटर बता रहे हैं भाई आलू हुई आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए भाई, हम भी MS धोनी के जैसे हेलीकॉप्टर उड़ाएंगे। ब्रर छरन पाटील साहेबांच्या वाढदिवसाला, पाटील साहेबांच्या वाढदिवसाला खासदार चषक लाविला, खासदार चषक लाविला, तुमची हजारो साल आमच्या लाखो शुभेच्छा तुम्हाला, तुमची हजारो साल। और पर अब सर देखिए हमने धोनी का जिक्र किया और हेलीकॉप्टर यहाँ पर उड़ाने को देखने को मिल गया, और छक्के के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया 70 रन। आज का दिन का तो हम कह सकते हैं बहुत बड़ा अच्छा स्कोर की तरफ ये टोटल चलता हुआ, लेकिन नानेसर मुकादम सर देखिए ये जिक्र करेंगे निश्चित रूप से इनिंग के बाद कि यहाँ पर किस तरह से टोटल बन रही है, हाई स्कोर क्या है, लो स्कोरिंग क्या है, और यही बेनिफिट फायदा मिलता है। 106 रन देखिए हाई स्कोर इस मैदान के ऊपर अभी तक देखिए। तो चलिए यहाँ से देखिए और एक डॉट गेंद निकलता हुआ, और ये गेंद कम खेलना होगा भाई। कहते हैं ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, क्योंकि टीम को यहाँ से जरूरत है रन। रन देखिए 100 के ऊपर से देखिए 112 रन कल भी बना था। देखिए बात करेंगे दिबा कोहली टीम देखिए यहाँ पर GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट बहुत बढ़िया हमारे स्कोरर के साथ देखिए जानकारी, यही तो बेनिफिट फायदा मिलता है। और यहाँ पर देखिए पहला रन, और देखते ही देखते यहाँ पर दूसरे के लिए जिस तरह से आपने शोले पिक्चर में देखा होगा भाग धन्नु बसंती का इज्जत का सवाल है, क्योंकि तभी गब्बर के बब्बर पीछे पड़े थे भाई, वो कालिया मालिया उनका ग्रुप था पूरी तरह से। लेकिन यहाँ बात करेंगे गब्बर के बब्बर नहीं भाई, दातुली के बब्बर पड़े थे यहाँ पर, लेकिन बड़ी तेजी से देखिए दूसरा रन कंप्लीट करते हुए। सुनील सेलकर सर शुक्रिया आपका निश्चित रूप से। हम सपना छोटा देखते हैं, लेकिन छोटे सपना में पूरी मजा लेने की कोशिश करते हैं और देने का भी। और ये चलिए एक बार फिर से ऊंचाई ली है, लेकिन इस बार लंबाई की कमी। फील्डर यहाँ पर देखिए इस बार भी देखिए बैटर का मीठा खाने का मन था, लेकिन परब सर पास में कागज का नोट कम था, और छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था। ठोक दीजिए सुकेश टाकी अंजरवाला नवलाई गाजला, निलेश पाटील अंजरवाला नवलाई गाजला, नवलाई गाजला न भाई बघा सोन्याने सजला, नवलाई गाजला न भाई बघा सोन्याने सजला। धन्यवाद डीजे, माफी चाहेंगे डीजे, थोड़ा सा आपको जल्दी रुकना पड़ा, क्योंकि अगला मैच का टॉस के लिए दोनों कप्तान से कुनु तारेकर देखिए कुणाल काफ़ी जल्दी से देखिए से सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम यहाँ पर उपस्थित हैं, और कप्तान आना होगा टॉस बॉक्स पर। गांवदेवी अखिली टीम देखिए आपके भी कप्तान के ऊपर आना होगा। एक बढ़िया मुकाबला होगा देखिए, एक रायगढ़ विभाग से टीम है, और दूसरी बात करेंगे
भिवंडी विभाग से देखिए टीम है, बहुत सारी टीम को देखिए इस मौका मिला, 128 टीम है इस टूर्नामेंट में, यही तो कहते हैं भाई हर किसी को मौका, लेकिन इस मेहनत सबको चौंका देगा। और ये देखिए और एक अच्छा फिनिश करते हुए भाई तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहाँ गया मुन्ना, सरकार गेंद गया मानकुली गांव मैसेज देने के लिए, 6 रन। गला भरून घालताना सोनं आहे त्याची शान, चर्चा ही गावोगावाला. सुकेश डाकी निलेश पाटील असताना संगतीला, हे मन जोडी आहे छान. धन्यवाद डीजे। परब सर जाएंगे टॉस बॉक्स पर जुड़ जाएंगे, और कमेंट्री बॉक्स पर देखिए अजय गरज सर, सुनील सेलके सर हैं, बहुत बड़ी देखिए अच्छी बात है। परब सर आते ही हमें जोड़ी मिल गई, ऐसा कम जोड़ी मिलता है, और यहाँ पर देखिए A1 जोड़ी है भाई, हर चीज़ आपको A1 के जैसे मिलेगा। तो चलिए टॉस के लिए यहाँ पर दोनों जोड़ी को आना होगा भाई, कप्तान दोनों कप्तान को आना होगा, लेकिन से हमारे देखिए जेपी पैनल इनकी भी जोड़ी देखिए थोड़ा सा बाहर कदम रखते हुए और अंदर कदम रखेंगे सेकेंड इनिंग में, लेकिन टॉस बॉक्स पर परब सर जुड़ जाएंगे, और कमेंट्री बॉक्स पर देखिए अजय गरज सर उनके साथ है, सुनील सेलके सर हैं, और इस जोड़ी ने भी देखिए बहुत बड़ी कमाल के एक मातृभाषा और एक तीनों भाषा में देखिए, मैं तो हमेशा कहूँगा मैं IPL जैसे अंतर्राष्ट्रीय जैसे दर्जा कमेंट्री हमेशा बड़ा सुनना बेताब करता हूँ। मेरी फैमिली भी देखिए अजय गरज सर की कमेंट्री सुनने के साथ साथ बड़ी खुशी महसूस होती है। वो यही कहते हैं मेरी फैमिली, बाबू शाह आपसे भी बेहतर अजय गरज सर की आवाज़ है। मेरे बच्चे भी जब सुनते हैं हमारे फैमिली में मामा कहीं अक्सर है, हम महाराष्ट्र में रहते हैं, अजय सर है दीवानगी की है आपकी भी आवाज़ है, लेकिन हम थोड़ा उल्टा सुल्टा शॉट खेल लेते हैं, क्योंकि लोगों को हर तरह की चीज़ है अंदाज़ा लेने का एक मजा कुछ अलग रहता है। चलेंगे परब सर के पास, तैयार हो चुके हैं टॉस बॉक्स पर। थँक्यू सो मच बाबूशा। सामान्य मनीष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे आपण करणार आहोत। पारगाव टीम इथे मात्र रेडी आहे, पारगाव टीम कॉल करणार आहे, A1 जोडी कॉल आहे, आणि केंद्रीय राज्यमंत्री चषक असं आलेलं आहे। विनंती करतो पाहुण्यांना की आपण जाऊन विराजमान व्हायचे, दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यानंतर आपण बघतोय टॉस इम्पॉर्टंट असं प्रत्येक मॅचसाठी लाखिवली टीमने नाणेफेक जिंकली आहे। आज आपण बघतो हे बॅटल किंवा हे जो युद्ध होणार आहे किंवा हा जो सामना होणार आहे तो म्हणजेच एखादा रायगडचा संघ एखादा पण भिवंडीचा संघ बघत आहोत। काय म्हणशील, ड्रॉ जेव्हा झाला होता तेव्हा आधीच तुम्हाला माहिती पडलं होतं की पारगाव संघ तुमच्यासमोर खेळणार आहे, एखादी काही टीम प्लॅनिंग या संघाच्या विरुद्ध? या सामना जेव्हा आपण खेळत असतो विविध ठिकाणी, तेव्हा पारगाव संघ असेल ज्या ठिकाणी आपली ज्या समोरच्या संघाच्या विरुद्ध आपली मॅच खेळत असते त्या नक्कीच यूट्यूबवर आम्ही बघत असतो का हा संघामध्ये कोणते कोणते खेळाडू आहे, कोणता खेळाडू चांगल्या पद्धतीने गोलंदाज कशा प्रकारे करतो, त्या ठिकाणी सगळे आम्ही पाहत असतो आणि त्याच्यापुढे आम्ही आमचा परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतो। मग एकूण एक जे ऑब्झर्वेशन तुझ्या टीमने किंवा तू जे टीमने केलं आहे, तुला काय वाटतं की टीम कुठल्या पोझिशनला स्ट्रॉंग आहे, बॅटिंग बॉलिंग काय म्हणशील? बेटर आहे, म्हणजे तेवढे पण असे हाय क्वालिटी पण नाही सांगू शकत आणि लो क्वालिटी पण आहे, त्यांचा संघ जो आहे तो मिडल क्लासचा आहे। काय म्हणशील, नाणेफेक तू जिंकले, निर्णय काय घेतलायस? क्षेत्ररक्षण। काय म्हणशील स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन बदल, नवीन इम्प्लिमेंट घेऊन स्पर्धा आयोजित केली जाते, यावर्षी काही नवीन बदल तुला पाहायला मिळत आहेत का? पाहायला तेवढ्या जास्त अजून आयोजन पाहायला मिळत नाही, पण ही जी स्पर्धा होते, ही स्पर्धा जेव्हा ज्या ठिकाणी म्हटलं लॉट पडतात त्या दिवसापासून जेव्हा आम्ही एंट्री टाकतो त्या दिवसापासून 20 दिवस आम्ही प्रॅक्टिस करत असतो, आणि स्पर्धा म्हणजे स्पर्धेच्या संधी भेटते, आणि इथे खेळाचे एक जो माहोल असतो तो एक वेगळ्याच पद्धतीचा असतो। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट तुला मॅचसाठी। तर पारगाव टीमचा कॅप्टन माझ्यासोबत आहे, समोरच्या संघाने मात्र एका पाहुण्या संघाला सांगितलं की एक्झॅक्टली तुम्ही इथे कॉल करू शकता, पण निर्णय तुझ्या बाजून लागतं, समोरच्या टीमच्या बाजून लागला। तुझ्यासाठी टॉस किती इम्पॉर्टंट होता? तसं बोललं तर आमच्यासाठी टॉस खूप इम्पॉर्टंट होता, 70% आमच्यासाठी पण इम्पॉर्टंट होता, पण टॉस हरला बॅटिंग करायची आहे तर जेवढं जास्त धाव काढता येईल तेवढं जास्त धाव काढण्याचा प्रयत्न करू। रायगड विभागातून तुम्ही आज एवढ्या लांब खेळण्यासाठी द्या आलात, कारण खूप मोठा प्रवास आहे, कारण आपण बघतोय की समोर संघ स्थानिक संघ आहे, पण तुम्हाला एवढ्या लांबून यावं लागतं आहे। एक तर तुम्ही वेळेवर आलात आणि वेळेवर येऊन थोडंसं आराम मला असं वाटतं केला असेल, एक मॅच थांबायला लागलं कारण एक मॅच आपण तुमच्या अगोदर होती त्याच्या अगोदर तुम्ही आलात, काय म्हणशील टीम प्लॅनिंग कशा प्रकारे झालेलं आहे?
मॅचच्या अगोदर येण्याचं कारण एकच होता का आम्ही इथं पहिल्यांदा मॅच याच्या अगोदरच्या वर्षी पण आम्ही इथं मॅच खेळलो होतो, पण आमची प्लॅनिंग एवढीच होती का जाऊन तिथं एक मॅच बघायची, काय कंडिशन आहे, कशी विकेट आहे, कुठे बॉल कुठे जातं ते आम्ही बघायचं. बस एवढंच आमचा प्लॅनिंग होता आणि ते आमचं सक्सेस झालं. चल सेकंड इनिंग सुरू होते. शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी सुद्धा असेल की कसं वाटतं या केंद्रीय राज्यमंत्री चषकाचं आयोजन? जेव्हा या केंद्रीय मंत्रीची जाहिरात पडते तेव्हा आमचे रिलेटिव्ज आहे सुकेश डाके आणि निलेश पाटील, तेव्हा आम्ही ते आणि स्पेशली म्हणजे दयानंद म्हात्रे यांना मी फक्त एकच कॉल केला का मला एंट्री ठेवा. ते मला विदाऊट ॲडव्हान्स न घेता इथे एंट्री दिली आणि सुकेश डाके निलेश पाटील आणि दयानंद म्हात्रे यांचं धन्यवाद म्हणतो इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. अपेक्षेप्रमाणे चांगला खेळ होईल दोन्ही संघांकडून. आपण हीच अपेक्षा ठेवूया. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देऊया. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस इथे जिंकला लाखिवली संघाने. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि फिलिंड इथे मात्र बॅटिंगला इन्व्हाइट केलं आहे ते रायगडच्या पारगाव या संघाला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच प्रसाद परब. सभी दर्शकों को अजय खरत का प्रणाम और सभी का हार्दिक स्वागत है केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 के 10वें दिन के खेल में. आज का यह पहला मुकाबला इस समय आपके समक्ष है. जय हनुमान दातिवली बनाम आरके बिल्डर्स मानकोली टीम ने बड़ा अच्छा टोटल खड़ा किया है. पहले बैटिंग करते हुए टॉस गंवाने के बाद 78 रन्स बनाए हैं और 79 रनों की एक बड़ी चुनौती इस मैच को जीतने के लिए 6 ओवर्स में दातिवली के सामने. सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं विशाल मढ़वी और उनके साथ निवृत्ति म्हात्रे. योगेंद्र बोईर पहला ओवर लेकर तैयार. कप्तान के पास है स्ट्राइक. पहली गेंद हवा में गेंद और यहां पर मौका था कवर पॉइंट पर. कैच ड्रॉप हुआ है पहली गेंद पर. कोशिश अच्छी रही थी फील्डर की. थोड़ा सा फील्डर को अपनी दाहिनी तरफ जाना था. कई युवा खिलाड़ी आपको नजर आएंगे मानकोली टीम में. अच्छा प्रदर्शन इस सीज़न में कुछ टूर्नामेंट्स में ज़रूर किया है. खासतौर पर मुझे याद है कि आमनेपाड़ा के एमडी ट्रॉफी में ये टीम उपविजेता रही थी. मानकोली आरके बिल्डर्स के नाम से आज खेल रही है. टॉप एज है इस बार. बढ़िया फील्डिंग. शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी काफ़ी सतर्क थे. अच्छा एंटीसिपेशन उनका. 1 रन मिलेगा यहाँ पर बैट्समैन को. तो दोनों भी बल्लेबाज अपना खाता खोल चुके हैं. विशाल मढ़वी एक अनुभवी खिलाड़ी है, कप्तान है, बड़ी जिम्मेदारी है उनके कंधों पर. और यहाँ पर स्टार्ट बहुत ज़्यादा मायने रखेगा दोनों भी टीमों के लिए. पहले 2 ओवर्स पावर प्ले के खेल में ज़रूर बल्लेबाज चाहेंगे कि ये जो फील्ड रिस्ट्रिक्शंस है इसका फ़ायदा उठाया जाए. 3:16 पर इस पारी का आगाज़ हुआ है. इस बार बढ़िया गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटती हुई. गति थोड़ी कम थी और बल्लेबाज उसको परख नहीं पाए थे. लेग कटर का अच्छा इस्तेमाल युवा गेंदबाज योगेंद्र द्वारा. स्कोर 2 रन बिना किसी नुकसान के. पारी की शुरुआत से ही 13.17 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है. इस बार कमजोर गेंद. फुल टॉस. गेंद को निकाल दिया है गैप में. डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन मिलेंगे. और तीसरे अंपायर की तरफ भी रुख किया गया है. रिव्यू लिया गया है वहां पर DRS का इस्तेमाल बीमर के लिए. देखना है ये बल्लेबाजी करने वाली टीम का रिव्यू है या फिर अंपायर्स का रिव्यू है. अंपायर्स रिव्यू. फुल टॉस गेंद का फायदा जरूर उठाया है बल्लेबाज विशाल ने. स्क्वायर लेग क्षेत्र में वहां पर कोई खिलाड़ी नहीं था बाउंड्री पर और ना ही सर्कल के अंदर. जो खिलाड़ी थे वो बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में थे और उस फील्डर के थोड़ा सामने से उनके बाई तरफ से गेंद को निकालने में कामयाब रहे. आउटफील्ड बहुत ही तेज़ है अंजुर के श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर. और जब भी आपकी टाइमिंग अच्छी होती है, प्लेसमेंट आपका सही होता है, तो आपको चौका तो यहाँ पर आसानी के साथ मिल जाता है. यानी कि शॉट्स की पूरी वैल्यू मिल जाती है. देखना है तीसरे अंपायर का निर्णय. यहाँ पर अब स्क्रीन पर आता हुआ नो बॉल. ओवर वेस्ट हाई. फुल टॉस थी तो नो बॉल पर चौका आया है. 5 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ. 7 रन बगैर नुकसान के. शुरुआती ओवर्स में तेज़ तर्रार यहाँ पर बल्लेबाज खेलते हैं, तेज़ गति से रन्स बनाते हैं तो निश्चित रूप से एक अच्छा मैच बन सकता है मेरे ख्याल से. खासतौर पर पावर प्ले की 2 ओवर्स में यदि 25-30 के आसपास टोटल पहुंच जाता है तो. अगली गेंद फ्री हिट.
सामना करते हुए विशाल। फुलर लेंथ इस बार इनसाइड एज, गेंद शॉर्ट फाइन लेग पर जाती हुई, बढ़िया फील्डिंग वहाँ पर। कोई रन लेने का मौका नहीं बैट्समैन के पास, फ्री गेंद का बिल्कुल भी फायदा नहीं उठा पाए। और ये अक्सर देखने को भी मिलता है, ज़्यादातर हम देखते हैं कि फ्री हिट पर बल्लेबाज बड़े शॉट्स खेलने में असफल हो जाते हैं। बहुत कम बार हम चौके छक्के देखते हैं फ्री हिट गेंद पर। फिर से इनसाइड एज और फिर से शॉर्ट फाइन लेग की दिशा में गेंद, इस बार मिसफील्ड हुआ है, गेंद पीछे जा रही है थर्ड मैन की दिशा में। शॉर्ट थर्ड मैन की खिलाड़ी गेंद पर पहुंचे हैं और जब तक उठाकर थ्रो करते 2 रन लेने का मौका। दो रनों से स्कोर आगे जाता हुआ 9 रन बगैर नुकसान के। 7 पर बैटिंग करते हुए विशाल मडवी, और बहुत ज़्यादा ज़ोर से भी खेलने का प्रयास पिछली कुछ गेंदों से कर रहे हैं, जिस वजह से उनकी टाइमिंग थोड़ी गड़बड़ा रही है और लगातार बल्ले के अंदरूनी हिस्से पर गेंद लग रही है। इस बार सीधे बल्ले से अच्छा ड्राइव, एक्स्ट्रा कवर को बीट किया है, लेकिन वाइडिश लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, बढ़िया फील्डिंग बाउंड्री लाइन के नज़दीक। यहाँ पर कुछ रन्स बचाते हुए अपने टीम के लिए फील्डर, सिर्फ 1 रन मिला है विशाल को और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या 10 बिना किसी नुकसान के। और जहाँ तक आर के बिल्डर्स मानकुली टीम का सवाल है, उन्होंने भी अपने पहले ओवर में 10 रन बनाए थे, कोई विकेट उनका भी गिरा नहीं था। तो पहले ओवर की तुलना यदि हम करें दोनों टीमों की, तो बिल्कुल एक ही जगह पर दोनों टीमें खड़ी नज़र आती है, लेकिन पहले बैटिंग करना और बाद में बल्लेबाजी करना, दोनों में बहुत फ़र्क होता है, क्योंकि स्कोर बोर्ड का प्रेशर जो रहता है वो कहीं ना कहीं रनों का पीछा करते हुए आपके ऊपर ज़रूर रहता है, और ख़ास तौर पर जब बड़ा टारगेट विपक्षी टीम ने आपके सामने रखा हो तो। अब बचे हुए 5 ओवर्स में 69 रनों की आवश्यकता। विकेट तो हाथ में है उसका, यहाँ पर क्या फ़ायदा उठा पाएंगे बल्लेबाज, ये देखने वाली बात है, और फ़ायदा उठाना होगा, क्योंकि केवल 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाते हुए मैच नहीं जीता जा सकता है। अब आवश्यक रन रेट करीब 14 को छूता हुआ। पावर प्ले का दूसरा ओवर शुरू होने जा रहा है। एक और अतिरिक्त खिलाड़ी अब सर्कल के बाहर, 3 खिलाड़ी अब बाउंड्री पर आपको नजर आएंगे, जिसमें एक वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर रखा गया है, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन बाउंड्री पर है, और एक डीप मिड विकेट की तरफ थोड़ा सा स्क्वायर लेग की तरफ हटकर वो खिलाड़ी रखा गया है। और ये ज़्यादातर टीमों की हम रणनीति देखते हैं, जिस तरह के फील्ड पोजीशंस नज़र आते हैं। लॉन्ग ऑफ को भी देखिए कहाँ पर है, लगभग एक्स्ट्रा कवर की दिशा में है, यानी कि कैप्टन चाहते हैं कि वो दोनों जो एरियाज़ है वो कवर करे, लॉन्ग ऑफ का भी और एक्स्ट्रा कवर का भी। अगली गेंद, छिड़खानी करने का प्रयास था, बढ़िया गेंद। पहले ऐसे लगा कि एक बहुत बड़ा प्रहार करेंगे, लेकिन फिर गेंद को अपने शरीर से थोड़ा दूर धकेलने की कोशिश कर रहे थे ऑफ साइड में, पूरी तरह से बीट हुए बैटर। निवृत्ति मात्रे के पास है इस समय स्ट्राइक, और नए ओवर की शुरुआत की है गेंदबाज प्रणय भोईर ने, बल्कि विशाल के पास है स्ट्राइक, जहां अंतिम गेंद पर उन्होंने सिंगल लिया था। निवृत्ति नॉन स्ट्राइकर से इन पर प्रणय की गेंद इस बार तान दिया है सीधे बल्ले से, लाजवाब स्ट्रोक, डाउन द ग्राउंड, 6 रन। एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना, कित्येक होतील बडे कचामचा साहेब कपिल पाटील होऊन जातील बडे कचामचा साहेब। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, सीधे बल्ले से लॉन्ग ऑन के ऊपर से भारतीय जनता पार्टी स्टैंड के ऊपर गेंद को भेजने में कामयाब हुए कप्तान विशाल। क्लीन स्ट्राइक था, बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे, और गेंद भी बिल्कुल उनके पाले में थी। ओवर पिच गेंद, अक्रॉस द लाइन खेलने का बिल्कुल भी प्रयास नहीं हुआ, सीधे बल्ले से खेला था, सिर काफ़ी स्थिर था, और ये एक प्रमुख वजह रही कि बहुत अच्छा संपर्क बनाने में कामयाब हुए गेंद और बल्ले के बीच में विशाल। गति परिवर्तन, यहाँ पर जोरदार अपील हो रही है कॉट बिहाइंड के लिए। विकेट कीपर काफ़ी आश्वस्त नजर आते हुए, गेंदबाज भी अपील कर रहे थे, लेकिन अंपायर की सहमति नहीं। अच्छी नोकझोंक देखने को मिल रही है। पिछली गेंद कमज़ोर थी, उस पर कड़ा प्रहार किया गया था, छक्का जड़ा विशाल ने, लेकिन अगली ही गेंद पर उनको करारा जवाब देते हुए गेंदबाज प्रणय भोईर। अच्छी सोच की गेंदबाजी, पेस को थोड़ा सा वैरी करते हुए, और गेंदबाज आजकल के काफ़ी चतुर है। अधिकांश गेंदबाजों को हम देखते हैं कि एक लाइन लेंथ पर गेंदबाजी करना पसंद नहीं करते हैं। इस बार बैट का फेस खोला, हवा में ज़रूर रही थी गेंद, अच्छा स्टॉप गली में, गेंद को पीछे जाने से रोका वहां पर कप्तान ने। एक ही रन लेने का मौका, सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन।
बिना किसी नुकसान के जय हनुमान दातिवली। आज का यह पहला मुकाबला है जय हनुमान दातिवली और आरके बिल्डर्स मांडकोली के बीच में। दातिवली टीम 79 रनों का पीछा करती हुई। इसके बाद अगला मुकाबला देखना मत भूलिएगा, गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली और सदगुरु सीमेंट्स पारगांव। फिर से किनारा लगा है, फील्डर्स का अच्छा साथ मिलता हुआ। पीछे की तरफ गेंद जब बल्ले का किनारा लेकर जाती है तो तेज गति से ट्रैवल करती है और ऐसे में आपको बहुत ही चौकन्ना रहना पड़ता है। अभी तक फील्डर्स का योगदान अच्छा रहा है। अगले मैच में स्वराज 11 सदगुरु सीमेंट्स सप्लायर्स पारगांव को हम एक्शन में देखने वाले हैं लाखिवली टीम के विरुद्ध। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। इस बार हवा में खेला है, बहुत ऊपर खेल बैठे हैं, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। फील्डर नहीं है वहां पर और होते भी तो कुछ बिगाड़ नहीं पाते उस गेंद का। गेंद मैदान के बाहर। ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार। हालांकि ये थोड़ा मिस टाइम स्ट्रोक लगा, लेकिन जितनी ज़्यादा ऊंचाई थी उतनी दूरी भी नजर आई उस स्ट्रोक में और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के सीधे बाहर जाकर गेंद गिरी है। हवा के विरुद्ध भी स्ट्रोक खेला गया था, उसके बावजूद भी ये 6 रन हासिल करते हुए बल्लेबाज। इस ओवर में लगने वाला दूसरा छक्का थोड़े महंगे साबित हुए प्रणय भोईर। कुल मिलाकर 14 रन खर्च किए और 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 24 रन बिना किसी नुकसान के। अच्छी शुरुआत है, भले ही जो आवश्यक रन रेट है वहां तक बल्लेबाज पहुंच नहीं पाए हैं, लेकिन उसके नज़दीक ज़रूर पहुंचे हैं और विकेट नहीं गिरा है, ये एक प्लस पॉइंट रहेगा। दोनों बल्लेबाजों की आंखें भी अब कहीं ना कहीं जम रही है और यहां से और ज़्यादा आक्रामक बैटिंग की जा सकती है। 4 ओवर का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 55 रनों की आवश्यकता जय हनुमान दातिवली को। 21 पर बैटिंग करते हुए कैप्टन विशाल मडवी 11 गेंदों का सामना किया है, 2 गेंदों पर 2 रन बनाकर निवृत्ति मात्र खेल रहे हैं, यानी कि स्ट्राइक जो है वो ज़्यादातर विशाल मडवी के पास रहा है पावर प्ले के दौरान। लेकिन एक बात तो है कि यहाँ से चुनौती और भी बढ़ सकती है क्योंकि पावर प्ले अब समाप्त हो चुका है। अब ज़्यादा खिलाड़ी बाउंड्री पर आपको नजर आएंगे। नॉन पावर प्ले फेज जिसमें बल्लेबाजी करना एक अलग स्किल होता है। कई बार पावर प्ले में रन्स बनाना आपको आसान नज़र आता है, लेकिन पावर प्ले के बाद बैटिंग करना एक अलग चुनौती है। बल्ले के अंदर लगी है, अपील जरूर हो रही है, लेकिन निश्चित रूप से बल्ला लगा है। गेंद डीप स्क्वायर लेग पर जाती हुई, मौका बना है रन आउट का और जाना होगा पेविलियन में बैट्समैन को। विकेट का पतन, पहला झटका लगा है जय हनुमान दातिवली को। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार। निवृत्ति के पारी का खात्मा हुआ है। 3 गेंदों पर 3 रन बनाकर रनआउट का शिकार बने। थोड़ी सी तालमेल की कमी, कई बार ये एक रणनीति का भी हिस्सा रहता है। यदि कोई बल्लेबाज बहुत ज़्यादा स्ट्रगल करता है तो जानबूझकर भी कई बार उसके पार्टनर द्वारा उसको रन आउट किया जाता है। हालांकि वैसा कुछ होगा मुझे ऐसे लगता नहीं है, क्योंकि ज़्यादा गेंदें भी तो नहीं खेली थी निवृत्ति ने, सिर्फ 3 गेंदें ही उन्होंने खेली थी। तो यहाँ पर थोड़ा मिस जजमेंट रहा वो दूसरे रन को लेकर। फील्डर की तारीफ करनी होगी, बहुत जल्दी पहुँचे थे डिप स्क्वायर लेग की दिशा में गेंद के ऊपर और उसके बाद अच्छा थ्रो भी उन्होंने किया विकेट कीपर के पास। नए बल्लेबाज जयेश मात्रे। टीम का स्कोर 25, 1 विकेट के नुकसान पर। लोफल टॉस उठा के खेल दिया है काउ कॉर्नर की तरफ। फील्डर पहुंचे गेंद के नीचे लेकिन कैच नहीं कर पाए। ओहो, हालांकि नो बॉल का इशारा अंपायर ने किया है। ओवर स्टेपिंग। विकेट तो मिला है इस ओवर में रनआउट के जरिए, लेकिन अब की बार गेंदबाज गलती करते हुए योगेंद्र भोईर, उनका यह दूसरा ओवर चल रहा है। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 27, 1 विकेट के नुकसान पर और 52 रनों की आवश्यकता है, जबकि 23 गेंदों का खेल शेष है। आज का पहला ही मुकाबला काफ़ी अच्छी स्थिति में इस समय नज़र आ रहा है। काफ़ी रोमांचक मैच यहाँ से बन सकता है। धीमी गति की गेंद, इस बार फ्री हिट है। विकेट कीपर कैच की कोशिश कर रहे थे लेकिन बहुत दूर रह गए और इस दफ़ा बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में अच्छा तालमेल, तेज़ गति से 2 रन पूरे किए गए हैं। हालांकि जिस गेंद पर विकेट गिरा वहाँ पर भी यदि वो सही कॉल होता तो
निश्चित रूप से विकेट बचाया जा सकता था, लेकिन वो कॉल भी गलत रहा था। और रनों को जज करने की भी एक अपनी कला होती है। ये वो नो बॉल, बहुत ही शानदार टेलीकास्ट जीटीसी लाइव का। सही फैसला था अंपायर जय पवार का। स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में इस समय परवेज खान। यहां पर मौका बन सकता है। जी हां, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है। ओहो, बहुत ही अच्छा कैच लपका गया है, लेकिन देखना है कि निर्णय क्या आता है। और बैट्समैन लौटते हुए पेविलियन की राह पर। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. बहुत ही अच्छा जजमेंट वहां पर प्रणय भोईर का। थोड़ा भी यहाँ वहाँ हो जाते तो वो सिक्सर हो सकता था। और बिल्कुल जो बाउंड्री लाइन है उसके आधा या 1 इंच अंदर उन्होंने ये कैच समाप्त किया है। आसान नहीं होते इस तरह के कैचेस। दिमाग में आपको बाउंड्री रखनी पड़ती है और गेंद के ऊपर पूरी तरह से निगाहें रखनी पड़ती है, सुरक्षित हाथों की जोड़ी पेश करनी पड़ती है। और ये सब कुछ वहाँ पर देखने को मिला प्रणय द्वारा। बेहतरीन कैच। दूसरे विकेट का पतन हुआ है। जय हनुमान दातिवली टीम का स्कोर अब 29 रन 2 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल प्रगति पर। यहाँ से और 50 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। मात्र 21 गेंदों का खेल बचा हुआ है। 21 गेंदे 50 रन और 2 नए बल्लेबाज अब क्रीज पर। कैप्टन विशाल मडवी अच्छा खेले, 23 रनों का योगदान देने के बाद पेविलियन में लौटे हैं। आक्रामकता जरूर देखने को मिली। अभी तक 15 मिनट्स लिए गए हैं और तीसरा ओवर अभी तक खत्म नहीं हुआ है। आधा ओवर अभी बाकी है। समय थोड़ा ज़्यादा ज़रूर लिया जा रहा है आरके बिल्डर्स मानकुली टीम के खिलाड़ियों द्वारा। अनिकेत आए हैं। करारा स्ट्रोक, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ। फील्डर वहाँ पर तैनात है। 1 रन मिलेगा क्या? दूसरे की कोशिश होगी। जी हाँ, कोशिश तो कर रहे थे शुरुआत में, लेकिन फिर देखा कि मौका नहीं है तो आखिरकार अपना इरादा त्यागना पड़ा है वहाँ पर बैट्समैन को। खासतौर पर अनिकेत दूसरे रन के बारे में काफ़ी उत्सुक नज़र आ रहे थे, लेकिन अंत में मिला है केवल 1 रन। टाइट बॉलिंग करने का प्रयास ज़रूर हो रहा है। योगेंद्र भोईर पर लगातार विश्वास जताया जा रहा है। गेंदबाजी में ज़रूर अनुभव की थोड़ी कमी है, लेकिन प्रतिभा की कोई कमी नहीं है। और ये एक ऐसा टूर्नामेंट है जहां पर कई युवा खिलाड़ियों को भी हमने देखा है अच्छा प्रदर्शन करते हुए। खासतौर पर दुंद्रे टीम के 16 वर्षीय गेंदबाज को हमने देखा, सार्थक पाटिल को। कल बोनकोडे 11 बोनकोडे की ओर से 17 वर्षीय विघ्नेश पाटिल खेले थे और उन्होंने भी काफ़ी प्रभावी गेंदबाजी की थी। ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट के रथी महारथी वो तो देखने को मिलते ही है। महारथियों के भी महारथी यहाँ पर नजर आते हैं इस टूर्नामेंट में। एवन जोड़ी की ये पेशकश है। इस बार बैकफुट पर जाकर कट किया था। गेंद जरूर हवा में रही थी, लेकिन फील्डर से पहले ही टप्पा खाया बैकवर्ड पॉइंट की तरफ। और इससे पहले कि फील्ड किया जाता 1 रन लेने का मौका था वहाँ पर बैट्समैन के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 2 विकेटों के नुकसान पर और 48 रनों की आवश्यकता है। और अब केवल 19 गेंदों का खेल शेष है। रिक्वायर्ड रेट में लगातार बढ़ोतरी हो रही है, जो कि पारी की शुरुआत में 13 के थोड़ा ऊपर था, लेकिन अब 16 के करीब है। तीसरे ओवर की आखिरी गेंद। इस बार चेंज ऑफ पेस, फुल टॉस तान दिया है गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से। बेहतरीन शॉट, 6 रन। और यहां पर देखिए फिर से रिव्यू की मांग की गई है। इससे पहले भी अंपायर ने रिव्यू लिया था। बीमर के लिए रिव्यू की मांग की गई है। गति में परिवर्तन करना चाहते थे, लेग कटर संभवतः डालने का प्रयास था, लेकिन नियंत्रण अपनी लेंथ पर रख नहीं पाए वहां पर बल्लेबाज के सामने गेंदबाज। हालांकि बहुत अच्छा ओवर घटा था ये योगेंद्र भोईर का। बल्लेबाजों को बांध कर रखने में कामयाब हुए थे। एक सफलता भी उनको मिली थी।
फ्रंट फुट पर खेले हैं बल्लेबाज, आप देख सकते हो वहाँ पर रिप्ले में फ्रंट फुट को काफ़ी आगे खींचते हुए। लेकिन अब देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। फेयर डिलीवरी, जी हाँ, कहीं ना कहीं ये वो एक चीज़ देखने वाली थी कि बल्लेबाज कहाँ पर खेल रहे थे। उन्होंने फ्रंट फुट को काफ़ी आगे खींचा था और उसको भी कहीं ना कहीं मद्देनजर रखते हुए अंपायर ने यह फैसला सुनाया है। तो इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ 3 ओवर के पश्चात स्कोर हुआ है जय हनुमान दातेवली टीम का 37 रन 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 42 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए, यानी कि ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से अब रन्स बनाने की चुनौती है। काफ़ी अच्छा मैच है, इवनली पॉइज है, मैं समझता हूँ नेक टू नेक फाइट चल रही है। यहाँ से कहना मुश्किल है कि कौन सी टीम जीतेगी और कौन सी टीम हारेगी, लेकिन एक बात तो तय है कि आने वाले 3 ओवर्स में भी काफ़ी मनोरंजन होने वाला है दर्शकों का। 8 विकेटें हाथ में है और 18 गेंदों में 42 रनों की आवश्यकता जय हनुमान दातेवली टीम को। वक्त हो चला है अब कमेंट्री में परिवर्तन का, ड्रिंक्स ब्रेक भी समाप्त हो रहा है, खेल की एक बार फिर से शुरुआत होने वाली है और यहाँ से मैच के आखिर तक आपके साथ रहेंगे हमारे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ मुरबाड सुनील शिल्के। धन्यवाद अजय घरत सर. कपिल पाटील फाउंडेशन आणि श्री सिद्धिविनायक अंजूर आयोजित केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 ही स्पर्धा 10व्या दिवसामध्ये आपण अनुभवत आहात. आजच्या दिवसातील दुपारच्या सत्रातील पहिल्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे, जिकडे पहिल्या सत्रामध्ये धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 78 79 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे जय हनुमान दातेवलीला. ओम नमो ज्याद्याविद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकाळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी रोजी 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. त्याचबरोबर ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मिठे आणि रसाळ शब्द जसे कळोल अमृताचे, माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके, ऐशे अक्षरे रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं सस्नेह स्वागत. क्रमांक 4चं षटक घेऊन प्रणय भुईर पहिला चेंडू निर्धाव. प्रणयचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये इथे फलंदाजाला अडकवलेला आहे जयेश म्हात्रे. यावेळी झेलचितच्या रूपाने बाद. असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान, बसलय दादा लय मनान, लाखो दिलाची बनलय जान. त्यांची अदा ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी, त्यांची अदा ही लयच न्यारी, त्यांच्या शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. त्याचबरोबर हात खोलण्याचा मौका तिकडे फलंदाजाने हेरला होता. तेच एक्झिक्युशन केलं गेलं. पॉईंटच्या डोक्यावरून फटका सजवला जरूर होता, परंतु डीपमध्ये डीपिश पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाही. चांगला झेल तिकडे टिपला गेला. फलंदाज आणखी एक बाद झालेला आहे. 79 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. हा सामना जिंकण्यासाठी 3:16 मिनिटांनी या सत्राला सुरुवात झालेली आहे. निर्धारित 5 षटकांसाठी तुमच्याकडे 27 मिनिटांचा अवधी आहे आणि त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेलात किंवा 27 मिनिटांपेक्षा अधिक वेळ जर तुम्ही खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. हे नियम आहेत या स्पर्धेचे आणि गेली अनेक दिवस 10 दिवस आपण या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं गेलेलं बघत आहोत. प्रणय भुईरचं हे षटक आतापर्यंत एकही धाव खर्च झाली नाही. या अगोदर एक फलंदाजाला त्याने बाद केलंय. नवीन फलंदाज डावखुरे हाताचे महेश पांचा. महेशसाठी उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांचे दोन्ही हात मात्र इथे फैलावले गेलेले आहेत, म्हणजे हा चेंडू पंचांच्या वतीने वाईड घोषित केला गेला आहे. चला अधिकचे आर्ग्युमेंट आपण मैदानाच्या आतमध्ये करू शकत नाही आहेत. पंचांचा निर्णय बऱ्याचदा अंतिम राहत असतो. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर रिप्ले सुद्धा बघू शकतो. दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं म्हटलं जातं आणि इथे रिप्लेमध्ये आपण पाहिलं अगदी योग्य निर्णय पंचांच्या वतीने इथे खरं तर दिला गेलेला आहे. प्रणय भुईर इथे हा फटका किती चांगला आहे. पूल केलं, फुल अँड सक्सेसफुल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून चेंडूने प्रवास केला. हवाई मार्गे मिळतील धावा 6 षटकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान, घेऊन कर्तव्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. लोकनेते दानशूर
या षटकाराने धावफलक जर आपण पाहिलं तर ते 44 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. 79चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी फार चांगली झाली होती, ती म्हणजे RK बिल्डर्स मानकोली या संघाची, ज्यामध्ये व्हायटल कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर ते वैभव माळीचं होतं. 24 धाबा 14 चेंडूंमध्ये. त्याचबरोबर मोहित माळीने ज्या 30 धाबा धावफलकावर जोडल्या आणि म्हणूनच 78 धाबा इथे स्कोरबोर्डवर लावू शकले होते RK बिल्डर्स मानकोली संघाचे सर्व फलंदाज. आणि 79 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. प्रणयला या अगोदर एक षटकार आलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा पंचांचे हात इथे फैलावले गेलेले आहेत. पंच चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये अंपायरिंग करतायत आणि ती जी ट्रॅम लाईन आहे ती ट्रॅम लाईन निश्चितच पंचांच्या मालकीची असते असं म्हणत असतात. आणि जगामध्ये तुम्ही कुठेही प्रशासर अतिक्रमण करू शकता, परंतु त्या लाईनवर कोणालाही अतिक्रमण करता येत नाही, कारण ती जी लाईन आहे ती पंचांच्या मालकीची आहे. 45 धावा धावफलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. 79चं टार्गेट इथे गाठायचं आहे. फलंदाजी चांगली झाली महेश पांचाळची. फुलं लेंथ आहे. क्रॅकिंग ऑफ फटका सजवला. एक क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये उपस्थित आहेत. चेंडू अडवतील, फेकी करतील. इन बिटवीन एक धाव घेण्याची संधी उपलब्ध होती, ती संधी वापरली गेली. एक धाव या धावफलकावर सुद्धा जोडली जाईल. इन बिटवीन अशा पद्धतीचे एकेरी दुहेरी धावांचे चेंडू इथे थोडे दिलासादायक ठरू शकतात गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, म्हणजे RK बिल्डर्स मानकोलीसाठी. दातिवली संघाचा विचार केला तर विशाल मडवीचं 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून तिकडे फेस केली गेली. आणि अनिकेत म्हात्रे आणि महेश पांचाळ इथे आक्रमकतेने मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. दोन्हीही व्यक्तिगतरित्या 7 धावांचं दोघांचंही प्रत्येकी कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत राहिलेलं आहे. प्रणय एज क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिथे अंतिमतः थोडं समायोजन करावं लागलेलं आहे क्षेत्ररक्षकाला. अदरवाईज चेंडू त्या भागामध्ये जर आला तर तो बऱ्याचदा निघून जात असतो लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेकडे. आणि ते जे क्षेत्र आहे क्षेत्ररक्षणाचं ते अतिशय घातक असतं. म्हणजे तिकडे येणारा चेंडू प्रत्येक वेळेस फिरकी घेऊन येत असतो. कोणत्या बाजूने चेंडू वळेल याचा अंदाज जर क्षेत्ररक्षकाला लावता आला नाही तर त्याचं काम बऱ्याचदा तमाम होत असतं. इथे चांगलं क्षेत्ररक्षण वैभव माळीचं आपण पाहिलं. एक धावा आणि 1 धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 47. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. मला असं वाटतं व्हेरी डिसायसिव्ह डिलिव्हरी टू बी बोल्ड बाय प्रणय भोईर. प्रणय स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. प्रणयचा हा चेंडू फुल लेंथ आहे. यावेळेस फटका सजवता आला नव्हता. कदाचित अनपेक्षितरित्या फुलटॉस चेंडू या फलंदाजाकडे आलाय आणि अंतिम क्षणाला बॉटम हँडचा वापर करत असताना स्लॉगचा फटका इकडे दाखवायचा होता, परंतु हा चेंडू निर्धाव अतिशय महत्त्वाचा चेंडू इकडे फेकला गेलेला आहे प्रणय भोईरच्या वतीने. प्रणयची 2 षटकं आतापर्यंत आपण पाहिली तर ती संपलेली आहेत. व्यक्तिगत कोट्यांच्या 2 षटकात त्याने धावा खर्च केलेल्या, त्या म्हणजे आपण पाहिल्या 24 म्हणजे 24 आणि एक बळी सुद्धा त्याने मिळवला. आणि या अगोदर योगेंद्र भोईरने सुद्धा 2 षटकं संपवली होती. 23 धावा त्याने सुद्धा दिलेल्या आहेत. एक गडी त्याला सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत या दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे. आणि 4 षटकांसाठी 26 मिनिटांचा कालावधी RK बिल्डर्स मानकोली तुम्ही वापरलेला आहे. मला असं वाटतं जी पेनल्टी शेवटच्या षटकासाठी एक अतिरिक्त क्षेत्ररक्षकाची आहे त्यामध्ये आयोजक कदाचित इकडे वाढ सुद्धा करू शकतात. ज्या पद्धतीने व्हेरी स्लो ओव्हर रेट इथे आहे. ऋतिक माळी, अजित भोईर, खरं तर या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. वैभव माळी आपल्याला सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. व्हेरी लेट, अतिशय कमी ओव्हर रेट तुमच्या माध्यमातून इथे प्रोड्यूस झालेला आहे. वेळेचा अतिरिक्त वापर केला गेलेला आहे, त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. 4 षटकं संपली. धावपलकर धावा आपण पाहिला तर त्या आहेत 47. आणि इथून इक्वेशनचा जर आपण विचार केला तर अजूनही 32 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी निश्चितच आहे. रिक्वायर्ड रेटचा जर आपण विचार केला तर 16.00चा रिक्वायर्ड रेट आहे. वाऱ्याचा जोर बघितला तर या मैदानावर संपूर्ण दिवसभर वाऱ्याचा जोर, हवेचा जोर कायम असतो. आणि इथे मला असं वाटतं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ही अनुकूल परिस्थिती आहे. सत्तेचाळीस धावा धावपलकर आहेत. मोहित माळी ज्युनियर गोलंदाजीसाठी तयार असतील. स्ट्रायकिंग एला फलंदाज अनिकेत म्हात्रेसाठीचा हा चेंडू या समोर ठेवला होता. आडव्या बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. प्रणय भोईर यावेळेस टिपला एक सफाईदार झेल. या षटकाची सुरुवात चांगली केलेली आहे गोलंदाज मोहित माळीनं. पहिल्या चेंडूवर त्याने मिळवलाय बळी, तो म्हणजे अनिकेत म्हात्रेचा. हो नावाजलेले संघ आले एकापेक्षा एक, हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. Into the crowd as well. विक्टर
माई कधी पडली विकेट विद्युत रोषणाई दोन्ही संघ चांगल्या पद्धतीचा संघर्ष करतायत. ही स्पर्धाच तितकी मोठी आहे आणि इथे प्रवेशित झालेल्या प्रत्येक संघाला 100% देण्याचा निश्चितच त्यांचा निर्धार असतो आणि त्या पद्धतीने खेळ सुरू आहे. दोन्ही संघ वार पलटवार करतायत, हल्ले प्रतिहल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रमांक 5चं षटक चांगल्या पद्धतीने इथे त्या षटकाला सुरुवात देत असताना गोलंदाज मोहित ज्युनियरला आपण पाहिलेला आहे. मोहित माळी त्याचं नाव आहे. पहिल्या चेंडूवर त्याने अनिकेत म्हात्रेला बाद केलाय. चांगला झेल तिकडे समाप्त केला होता प्रणय भोईर या प्लेइंग 11 मधील एक अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. चांगली कामगिरी त्याची फलंदाजी आणि त्याचबरोबर गोलंदाजीमधून होत असते. मोहित माळी. अक्षय म्हात्रे उंचपुरा फलंदाज. पहिला चेंडू त्याच्यासाठी अतिशय सोपा होता परंतु तो हेरता आला नव्हता. जोपर्यंत त्याला हा चेंडू स्लोवर बन आहे हे समजत नव्हतं तोपर्यंत निश्चित समजलं, तोपर्यंत चेंडूने त्याचं साध्य साधलं होतं. अंतिमतः चेंडूफळीचा संपर्क आला आणि एक धाव निश्चितच इकडे मिळालेली आहे. या एका धावेने धावफलक अजून पुढे मार्गस्थ होईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या होणार आहेत त्या म्हणजेच 48-48 आणि 79 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल करणं स्वाभाविक आहे परंतु त्यासाठी अधिकचा वेळ खर्च करू नका. अजित भोईर अँड टीम तुमच्यासाठी आयोजकांच्या वतीने पुन्हा सूचना दिल्या जात आहेत. या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. ही स्पर्धा भारतातील एक अव्वल दर्जाची, अव्वल नामांकित, अव्वल मानांकित अशा पद्धतीची स्पर्धा A1 जोडी आयोजित केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 ही स्पर्धा. आजच्या शेड्यूलला आपण थोड्या उशिराने सुरुवात केलेली आहे त्यामुळे वेळ वाचवणं महत्वाचं आहे. मोहितचा हा चेंडू पुन्हा एकदा फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? ऋषी भोईर तिकडे उपस्थित आहेत. इथेही टिपला एक दिमागदार झेल. आणखी एक फलंदाज इथे झालेला आहे बाद. फलंदाज महेश पांचाळ बाद. दादाचा आमचा स्वभाव साधा पुरा करी तो दिलेला वादा. प्रशांत पाटील देवेश पाटील साथीला त्यांच्या असतोय सदा. 9 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोहित माळीने 2 अडसर दूर केलेले आहेत. या अगोदर अनिकेत म्हात्रेला बाद केलं होतं. अनिकेतने एक षटकार दाखवला होता. महेश पांचाळला बाद केलं. त्याच्याही बॅटमधून एक षटकार आला होता. आता क्रमांक 6 वर अक्षय म्हात्रे आणि क्रमांक 7 वर नवीन फलंदाज विक्रम म्हात्रे आलेले आहेत. अलीकडचं ग्रामीण क्रिकेट हे अतिशय पुढारलेलं क्रिकेट आहे. त्याचबरोबर अलीकडचं क्रिकेट हे बदललेलं क्रिकेट आहे. म्हणजे ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण बघतो 8व्या 9व्या 10व्या क्रमांकावर जे फलंदाज येतात त्यांच्याकडे सुद्धा बिग हिटिंग कॅपॅसिटी असते, ॲबिलिटी असते, क्षमता असते आणि ती क्षमता इथे खरं तर दाखवावी लागेल या 2 फलंदाजांना. त्यांच्या क्षमतेचा कस आहे, त्यांच्या अनुभवाचा इथे निश्चितच कस लावला जाईल. त्याचबरोबर त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा असेल. कशा पद्धतीने ही इनिंग ते पुढे नेतील हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. 9 चेंडू आणि 31 धावा. मोहित माळीचा हा चेंडू फटका बसलाय. क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. कव्हर मधून जयेश माई तिकडे खरं तर चेंडूपर्यंत गेले. एका टप्प्याने चेंडू अडवला, स्वतःकडे ठेवला, त्यानंतर फेकला सुद्धा. एक धाव इन बिटवीन आलेली आहे. जो रिक्वायर्ड रेट होता, अस्किंग रेट आहे, तो आता खरं तर वाढलेला आहे. इनिशियल मोमेंटला आपण पाहिली डावाची सुरुवात झाली होती 13.17 आता मात्र तो वाढून पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. कारण या 2 षटकांमध्ये धावांची गरज होती ती म्हणजे 32 आणि आता 30 धावांची गरज असेल. 8 चेंडूंमध्ये 30 धावा अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. अक्षयसाठी मोहित फुलरलेनचा चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न. ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. हेलिकॉप्टर सदृश्य ड्राईव्ह खरं तर आपण म्हणू शकतो. खोदून काढावा लागला होता हा फटका. कधी कधी मेहनत फार जास्त करावी लागते, त्याचा मोबदला तितका मिळत नाही. मराठी भाषेमध्ये त्यासाठी काही म्हणी सुद्धा वापरल्या जातात. डोंगर फोडून उंदीर काढणे अशा पद्धतीने बऱ्याचदा म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलेला होता. छोट्या बॅटलिकचा वापर करून एक धाव निश्चितच आलेली आहे. या षटकामध्ये फार मोठा डिफरन्स क्रिएट झालाय आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे. फुलटॉस आहे. स्क्वेअर लेग पंथाच्या बाजूने चेंडू मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. जोपर्यंत सुमित चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू पोहोचला होता सीमारेषेपर्यंत. मिळतील ह्या अतिशय महत्वाच्या धावा 4.
3:16 या सत्राला सुरुवात झालेली आहे. अजूनही 25 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 25 धाबा. एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पंचांना विनंती आहे या सूचनेकडे आपलंही लक्ष असू द्या आणि एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस करण्यासाठी इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला आपण सांगायचं आहे, कारण 3:16 या सत्राला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 33 मिनिटं आपण वापरलेली आहेत. निर्धारित 6 षटकांसाठी तशी 30 मिनिटं दिली जातात. 2 मिनिटं ड्रिंक्स ब्रेकसाठी दिली जातात आणि त्याही पेक्षा त्या मर्यादेच्या अधिक पुढे तुम्ही गेलेले आहात. चला लगेचच आपल्याला क्रमांक 6चं षटक इकडे सुरू करायचं आहे. पाहायचंय गोलंदाज इथे कोणते वापरले जातात. लोढा एंड कडून जितू माळी येत आहेत क्रमांक 6च्या षटकासाठी. 6 चेंडूंमध्ये त्याला 25 धावा डिपेंड करायचे आहेत. धावांचा जर आपण विचार केला तर एक गोलंदाज म्हणून खूप साऱ्या धावा जरी डिफेंड करायच्या असतील तरी अलीकडच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके आपण बघत असतो आणि अलीकडच्या क्रिकेटमध्ये शेवटच्या षटकामध्ये 25 धावा खरं तर अशक्य बिलकुल नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये ते शक्य करून दाखवावं लागेल इथे या फलंदाजांना. जितू माळी पहिला चेंडू फुल टॉस आहे. यावेळी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अगदी पाठमोर येऊन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा इकडे प्रयत्न करतील. डीप कव्हर रिजन मध्ये जयेश माळीच्या वतीने चेंडू अडवला गेलेला आहे. ही संधी होती या फलंदाजासाठी. उंच पुरा फलंदाज, फुल टॉस चेंडू आणि इतक्या साध्या सोप्या चेंडूवर मोठा फटका इकडे खेळण्यामध्ये असमर्थ ठरले होते फलंदाज. अक्षय म्हात्रे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर ते आहेत 56 म्हणजेच 56. 5 चेंडू 23 धावा. उजव्या इष्टेच्या बाहेर फुल लेन. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. कसून मारा, टिचून मारा. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. इट कुड बी डेंजरस. व्हॉट विल हॅपन. पंच मात्र कोणतीही सहमती दर्शवत नाहीयेत. भरधाव वेगाने ह्या 2 धाबा इकडे कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. शेवटची 2 षटकं ज्यावेळेस दडपण असतं त्यावेळेस 2 नवीन गोलंदाज प्रसाद पलपसर इकडे वापरले गेले. मोहित माळीने त्याला जी भूमिका दिली होती ती चांगल्या पद्धतीने पार पाडली. 7 धाबा खर्च करत 2 महत्वाचे गडी मिळवले आणि ते दोन्ही फलंदाज अतिशय आक्रमक होते. जितू माळीला हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाचारित केलं गेलेलं आहे. पहिल्या 2 चेंडूंवर अक्षय म्हात्रे सारखा उंच पुरा फलंदाज इकडे त्याला संयमित फलंदाजी करण्यासाठी त्याने भाग पाडलेला आहे. गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवतोय इकडे RK बिल्डर्स मानकोली संघ. उर्वरित 4 चेंडूंचा काही शेष आहे. 21 धाबांची गरज इथे असेल. हा चेंडू अतिशय महत्वाचा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. उजव्या एष्टीच्या बाहेर स्लॉक करायचं होतं आणि इथेही चेंडूफळीचा कोणताही संपर्क आलेला आपण पाहिला नाही. फलंदाजाला बीट केलं गेलेलं आहे. जी ट्रॅम लाईन आहे तिला अगदी टाटा बाय बाय करत असताना चेंडू निघून गेला. लेट स्विंग मिळवलेली सुद्धा आपण या चेंडूवर पाहिलेली आहे. गोलंदाजी करणारा संघ या सामन्यावरची पकड अधिक मजबूत करतोय. गोलंदाज जितू माळीची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 3 चेंडू आणि 21 धावा. इथे फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज लेफ्ट आहेत, परंतु 3 लीगल चेंडू प्रोड्यूस करावे लागतील. इथे क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. प्रणय फिल्डेड दॅट बॉल अँड रिटर्न्स इट. मीनवाइल 1 सिंगल हॅज बीन कंप्लीटेड बाय बोथ बॅट्समॅन अँड स्कोर इज मूव्हिंग नाउ ऑन 59. देर इज द टार्गेट ऑफ 79. 79चं लक्ष होतं आणि अशातच सुरुवातीची 4 षटकं फलंदाजी करणारा संघ चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होते, परंतु निर्णायक महत्वाच्या शेवटच्या 2 षटकांमध्ये त्या पद्धतीची फलंदाजी झाली नव्हती. 2 चेंडूंचा काही शेष. 20 धाबांची गरज. समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक आहे. थोडा उशीर झालेला आहे. साप गेल्यानंतर फरफट कुठणे ही म्हण आपल्याला माहीत आहे. हा षटकार या अगोदर जर प्रोड्यूस करता आला असता तर निश्चितच इक्वेशन वेगळं झालं असतं. 20 धाबांची गरज असताना हा षटकार आलाय म्हणजे एका चेंडूंमध्ये 14 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आहे. हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे ते म्हणजे जय हनुमान दातिवली या संघाला. शेवटचा चेंडू 14ची गरज. उजव्या इष्टेच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला सुद्धा. चांगलं व्हेरिएशन, चांगली विविधता, चांगली गोलंदाजी इथे केलेली आहे ती म्हणजे RK बिल्डर्स मानकोली संघाच्या गोलंदाजांनी. आणि हा सामना इकडे संपलेला आहे. सामना आरामशीर रीतीने जिंकलेले आहेत RK बिल्डर्स मानकोली संघ. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ जय हनुमान दातवली संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला, वेळेमध्ये उपस्थित झाले, शिस्तबद्ध क्रिकेट दाखवलं, त्याबद्दल आयोजकाच्या वतीने तुमचं कौतुक. ही आपण मॅच समरी बघत आहोत. RK बिल्डर्स मानकोली पहिल्यांदा फलंदाजी केली. मोहित माळीच्या 30 धाबा, वैभव माळीच्या 24 धाबा, ऋतिक माळीच्या 13 धाबांचं कॉन्ट्रीब्युशन. गोलंदाजी अविनाश जाधव 26 धाबा देत 2 गडी बाद केले. यानंतर एकही गोलंदाज